बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी आपल्याला रहस्यमय अशी विहीर पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दुर्मिळ शिल्पांचा खजिना देखील पाहायला मिळतो. रहस्यमय अशी असणारी विहीर आणि दुर्लक्षित असणारी ही विहीर आहे. त्याचप्रमाणे या गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये दुर्मिळ शिल्पांचे शिल्पवैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चला मग पाहूया हा दुर्मिळ शिल्पांचा खजिना आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. याच ठिकाणी मंदिरात असणाऱ्या या मंदिरामध्ये येऊन पोचताच आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दुर्मिळ शिल्पांचा खजिना आज आपण नवीन ठिकाणी आलो. हे ठिकाण आहे वडगाव निंबाळकर एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिरात आपण पाहण्यासाठी वडगाव निंबाळकर या ठिकाणी भैरवनाथाचे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिर पाहण्यासाठी आले. या मंदिरामध्ये आपल्याला अनेक प्राचीन गोष्टी पाहायला मिळतात. तर या मंदिरामध्ये ज्या काही मूर्ती वैशिष्ट्य आहेत या मूर्ती वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये आपल्याला मंदिराचं दर्शन होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर चला करूया व्हिडिओ. वडगाव निंबाळकर येथील मंदिरामध्ये येऊन पोचताच आपल्याला भव्य अशी दीपमाळ नजरेस पडते. त्याचप्रमाणे याच दीपमाळीच्या समोरील बाजूस असणारी रहस्यमय विहीर आणि याच विहिरीमध्ये माणसांची डोकी असलेली शिल्पे, तसेच या मंदिरामध्ये देखील आपल्याला प्राचीन शिल्पे व दुर्मिळ शिल्पे देखील पाहायला मिळतात. भैरवनाथ मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला नव्याने बांधण्यात आलेल्या व जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या उजव्या बाजूस गेले की आपल्याला दुर्मिळ शिल्पांचे दर्शन होते. एक शेषनाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हा शेषनाग आपण बघा. या प्राण्याबद्दल नक्की सांगा, हा प्राणी कोणता आहे तो? समोरील बाजूस आपल्याला वडगाव निंबाळकरचे ग्रामदैवत असणाऱ्या व मंदिरात शेजारीच असणाऱ्या एक विरगळ देखील आपल्या नजरेस पडते. आपल्याला पाहायला मिळते. हे देखील आपण पाहू शकता. त्याच्या समोरच्याच बाजूला आपल्याला काही पायऱ्या चढल्यानंतर घोडा नजरेस पडतो. तसाच घोडा दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरात आल्यानंतर आपल्याला हेमाडपंथी शैलीतलं असणारं हे मंदिर आपल्या नजरेस पडतं आहे. तर हे आपण पाहू शकता. प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळतं आहे. तर हे कीर्तिमुख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर या मंदिरावरती सध्या कलरकाम केलेलं आहे, त्यामुळे पण पाहू शकता. या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला प्रवेशद्वारावरती आपल्याला अनेक पानफुलांच्या नक्षत्र पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे अनेक शरभासारखे असणारे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी 2 कीर्तिमुख पाहायला मिळतात. तर मध्ये पानाफुलांची नक्षी आणि दोन्ही बाजूस आपल्याला कीर्तिमुख देखील पाहायला मिळतात. आणि चला आपण घेऊया सुंदर अशा भैरवनाथाच्या मूर्तीचे दर्शन करूया. आणखीन एक आपल्याला शिल्प, कदाचित हे गजलक्ष्मीचे शिल्प असावे, मात्र हे जीर्ण झाल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळत नाही. त्याच्या शेजारी हे देखील गोमुख देखील आपल्याला पाहायला मिळते. तर गोमुखाच्या शेजारी असणारे जीर्ण झालेले हे पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपण आल्यानंतर आपल्याला एक प्राचीन आणि रहस्यमय अशी व दुर्मिळ अशी विहीर पाहायला मिळते. सध्या परिस्थितीला या विहिरीकडे गावाचे दुर्लक्ष झालेले देखील आपल्याला पाहायला मिळते. विहिरीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या देखील केलेल्या पाहायला मिळतात. आपल्याला या ठिकाणी एक शिलालेख पाहायला मिळतो. या शिलालेखाबद्दल काय आहे, काय लिहिले ते बघू शकता आपण. तसेच समोरील बाजूस आपल्याला महिलांचे मुंडके देखील पाहायला मिळतात. तर हे आपण बघू शकता. काही स्त्रियांचे आणि काही पुरुषांचे देखील आपल्याला शिल्पे या ठिकाणी किंवा मुंडके पाहायला मिळतात. या अशी खाली पायऱ्याच्या साहाय्याने खाली उतरून जाताच आपल्याला
समोरील बाजूस एक गणपती बाप्पांची शिल्प देखील कोरलेले पाहायला मिळते. शिल्प देखील अतिशय कोरीव आणि रेखीव शिल्प पाहायला मिळते व मोठ लावण्याच्या जागेवर देखील आपल्याला विविध शिल्पे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. समोरील बाजूस आपल्या पाहू शकता की डोके असलेली माणसांची व स्त्रियांची ही मुंडके आपण पाहू शकता. काही स्त्रियांची व काही पुरुषांची मुंडकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच समोरील बाजूस देखील छोटेसे गायीचे शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ लावतात त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी विविध शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण आहे वडगाव निंबाळकरच्या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये किंवा बारवेमध्ये अतिशय प्राचीन अशी ही बारव आहे. या बारवेमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी मुंडकी अडकवलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर बघू शकता की खालच्या बाजूची जी मुंडकी आहे, खालची बाजू आता याच्यामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी पाणी नाहीये. मात्र या विहिरीची स्वच्छता खरं म्हणजे गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी गावकऱ्यांचं या ऐतिहासिक वारशावरती दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. तर हे आपण बघू शकता. मोठ लावण्याच्या ठिकाणी आपल्याला विविध शिल्पे पाहायला मिळतात. दुर्मिळ अशी विहीर वडगावमध्ये आहे. अशाच विहिरीचे जतन करण्याचे देखील गरजेचे आहे. मोठ लावण्याच्या जागी आपल्याला सुंदर असे माकड काहीतरी खातानाचे देखील दृश्यशिल्प पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सिंहाचे देखील शिल्प पाहायला मिळते. याच ठिकाणाहून पाणी विहिरीतून बाहेर काढण्यासाठी याच ठिकाणी मोठ लावलेलेचे प्राचीन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तशी शिल्पे दोन्ही बाजूस देखील असलेलेचे पाहायला मिळते आपल्याला. मग देखील पाहायला मिळते. त्याच्या समोरील बाजूस हे आपण स्त्रिया आणि पुरुष अशा कदाचित त्याच्यावरती आपल्याला देवदेवतांचे देखील शिल्प, देवांच्या देखील मुंडके असल्यासारखं वाटते. बघू शकता आपण हे. आणि या बाजूला स्त्रिया आणि पुरुषांचे असे या बाजूला आपण बघू शकता. उतरण्यासाठी पायऱ्या देखील अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी एक छान अशी संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघू शकता काही ठिकाणी मूर्तींचे ओठ वगैरे तुटलेले आहेत किंवा कदाचित त्याला कलर देखील केलेला असू शकते. तर याच्याबद्दल जर तुम्हाला काही इतिहास माहीत असेल किंवा काही माहिती असेल तर त्या संदर्भात आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. तर अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. या ठिकाणाला प्राचीन ठेवा आहे. या प्राचीन ठेव्याचे जतन झाले पाहिजे असे हे ठिकाण आहे. तर आपण वरती जाऊन पाहूया. आत भैरवनाथ मंदिराच्या जवळच असणारी ही जी आहे ते हे आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे ही छोटीशीच आहे पण अतिशय सुंदर अशी ही बारव आहे. तर हे आपण पाहू शकता. जसं आपण जे बघतोय या ठिकाणी मोठ लावण्याचे ठिकाण आहे. तर या ठिकाणी देखील आपल्याला सुंदर असे शिल्प पाहायला मिळतात. तर हे आपण बघू शकतो. वडगाव निंबाळकरच्या रहस्यमय विहिरीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा.